रोज रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाच असेल तर हा छोले मसाला एकदा नक्की करून पहा। चटपटीत छोले मसाल्यासाठी स्टेप बाय स्टेप कृती सोप्या रीतीने रेसिपी सांगितली आहे। रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। छोले मसाले तयार करण्यासाठी मी पाव किलो छोले रात्रीच भिजत ठेवले होते। ते आता स्वच्छ पाण्याने धुवून कुकर मध्ये काढूया। बटाटे पण घेतलेले आहे 2, चिरून त्याचे 2 भाग करून टाकूया। आता आपण अख्खे मसाले टाकूया। काळी मिरी, चक्री फूल, विलायची, लवंग, छोटी विलायची, दालचिनी हे सर्व आपण कुकर मध्ये टाकून घेऊया। आता आपण छोले शिजवण्यासाठी पाणी टाकून घेऊया। छोल्याच्या वरती 1 इंच पाणी असेल तेवढंच पाणी टाकायचं। आता आपण हळद, मीठ टाकूया आणि 1 चम्मच तेल टाकूया आणि कुकर लावून घेऊया। 5 ते 6 शिट्ट्या होऊस्तर आपल्याला छोले शिजून घेऊया। छोलेसाठी लागणारे साहित्य पाहूया। 2 चम्मच लाल तिखट, पाव चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला, 2 तमालपत्र, 1 चम्मच जीरा, 2 चम्मच छोले मसाला, चवीपुरते मीठ, 3 कांदे, 3 टमाटर चिरून घेतलेले आहे, 5-6 पाकळ्या लसूण घेतलेले आहे, 1 इंच अद्रक, 3 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, कसुरी मेथी। कढई आपला गरम झालेला आहे। आता आपण 2 चम्मच तेल टाकूया। तेल आपलं गरम झालेलं आहे। कांदा टाकून परतून घेऊया। कांदा आता लालसर झालेला आहे। आता आपण याच्यात लसूण पण टाकून घेऊया, अद्रक पण टाकूया, मिरच्या पण टाकून घेऊया। कांदा, लसूण, अद्रक, मिरच्या सगळे भाजलेले आहे। आता आपण टमाटर पण भाजून घेऊया त्यातच। हे बघा कांदा टमाटर सगळं भाजून झालेलं आहे। आता आपण याला थंड करून घेऊया आणि मिक्सर मध्ये वाटून घेऊया। आता आपण मसाला वाटून घेऊया जे आपण भाजून घेतलेले। थोडीशी कोथिंबीर पण टाकूया। मसाला वाटून झालेला आहे। आता आपण कुकर उघडून बघूया आपले छोले शिजले की नाही। हे बघा आपले छोले शिजलेले आहे। हे बघा एकदम मऊ शिजलेले आहे। आता आपण मसाला तयार करूया। 1 कढई घ्यायची आणि त्यात 3 चम्मच तेल टाकायचे। तेल टाकून चांगलं तेल गरम होऊ द्यायचं। मग जिरा टाकायचे आणि 2 तमालपत्र टाकायचे। चांगलं तेलात परतून घ्यायचं आणि मिक्सर मध्ये वाटलेला मसाला आपण टाकून घ्यायचा। मिश्रण आपण टाकून घेतलेलं आहे। वाटण चांगलं तेल सुटूस तर आपल्याला वाटण हे चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढं दाटसर पाहिजे तेवढं आपल्याला पाणी टाकून चांगलं मसाला शिजून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे आपल्याला मसाला चांगलं तेलामध्ये परतून शिजून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे पाणी टाकून शिजून घेऊ शकता। आता आपला मसाला परतून झालेला आहे तेलात। आता आपण सुके मसाले टाकून घेऊया। पाव चमचा हळद, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला, 2 चम्मच छोले मसाला। चांगलं मिक्स करून घेऊया आणि तेलात चांगलं परतून घेऊया। चांगलं परतून 2 मिनिटं वाफवून घेऊया। आता आपला मसाला वाफून झालेला आहे। आता आपण कसुरी मेथी टाकून घेऊया। चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण शिजून घेतलेले छोले आणि बटाटे टाकून मिक्स करून घेऊया। छोले आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुमच्या आवडीप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आणि 5 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचं।
थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीपुरते मीठ टाकून घेऊया. अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून 2 मिनिटं वाफवून घ्यायचं. तडका तयार करणार आहोत. 2 चम्मच तूप घेतलेला आहे आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहे. आता आपण गरम करून घेऊया. काश्मीरी लाल मिरची 1 चम्मच टाकायचे तुपात. तयार केलेला तडका आता आपण छोलेवरती टाकून घेऊया. हे बघा अशा प्रकारे. आता आपण झाकण लावू. तयार आहे आपला छोले मसाला. भातासोबत, पुरीसोबत, भटुरेसोबत छान लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.